श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीजींनी प्रार्थना. तर आता सकाळचा टायमिंग आहे म्हणजेच 5:30चा. तर 5ला उठले होते. आज हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा. तर बघू शकता उठता करता आणि बाकीचं मुलींचं तयारी करता म्हणजेच त्यांना ब्रश देणं, हे देणं, ते देणं, त्याकरता 5:15 5:30 झाले होते. आणि आज 15 ऑगस्ट होते तर आपल्या आरूला जायचं होतं शाळेमध्ये. तर बघा सकाळी ना त्यांचं सगळ्यांचं म्हणजे आवरून दिलं. आणि कसं ना आपल्या वेळेचे दिवस वेगळे होते, आत्ताचे खूप वेगळे आहे. पहिले एकच ड्रेस असायचा, तोच इस्त्री करायचा. म्हणजे इस्त्री कशाची, आपला कोळसा टाकायचा तांब्यामध्ये आणि त्याने करायची. पण आत्ताच्या मुलांचं खूपच म्हणजे जी तयारी आहे ती वेगळीच असते. तर बघा दोघींची तयारी झाली होती आणि त्या निघाल्या होत्या. तर मस्त असं आहे ना, मग त्यांचं आवरून दिल्यानंतर मस्त आपलं गावातलं जे तुम्हाला प्रभात फेरी असती म्हटलं ती दाखवावं. तर बघा सकाळी ना प्रभात फेरी म्हणजे गल्लीनं जात असते. तर तो जो नारा आहे तो म्हटलं तुम्हाला ऐकावं. तर बघा आमच्या गावाकडं कशा पद्धतीने जी प्रभात फेरी आहे ती निघते. तर आमच्या वेळेस पण अशीच निघत होती आणि अजूनही अशीच निघते. आणि छान वाटतं जसं देशासाठी काहीतरी करताना ना, म्हणजे एक आपल्या लहानपणाच्या ज्या भावना आहेत त्या जागृत होतात. आणि बघा आता मुलं कशी घोषणा करतायत ते. तर इथे ना प्राथमिक शाळेतले आणि हायस्कूलचे मुलंही म्हणजे एकत्र जी प्रभात फेरी आहे ते काढतात. तर इथं प्रभात फेरी गेली होती तर मला रांगोळी काढायची होती, पण पाऊस थोडासा चालू होता. तर मस्त अशी छान आहे ना मी इथं जी म्हणजे रांगोळी आहे ती काढली होती ती रंगाची. तर आमच्या राधिकाला काही ती आवडली नाही. ती म्हटली की मम्मी तू म्हणजे जी पाय म्हणजे सर्वांचे पाय पडतील असा तू तिरंगाचा इथं काढला. तर नंतर मलाही वाटलं की हो माझं चुकलंच जरासं, मी असा म्हणजे तिरंग्याचा कलर इथं काढायला नको होता. पण मला एक कसं म्हणजे वाटलं काढावं तर मी काढली. पण म्हणजे कसं आहे ना, कधी-कधी मुलंही आपल्याला खूप काही शिकून जातात आणि कधी-कधी त्यांचंही आपलं ऐकलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं आपण मोठे आहे तर आपलंच खरं असतं, तर तसं काही नसतं. कधी-कधी लहानांचं जर ऐकलं ना तेही खरं असू शकतं. प्रत्येक वेळेस आपणच जे आपलंच आहे ते बरोबर राहू शकत नाही. तर तुम्ही बघा खूप असा पाऊस चालू झाला होता. तर आमच्या मुगाच्या शेंगा तोडायच्या झाल्या होत्या. तर बरं वाटत होतं की शेंगा तोडायच्या झाल्यानंतर पाऊस आला. म्हणजे एक मनाला समाधान वाटतं की जे आपण काम केलं ते योग्य असं झालेलं आहे. तर आता शेंगा काढायच्या होत्या. म्हणजे शेंगा आहे ना जे कुटायला आहे ना, तर म्हणजे ॲलर्जी आहे मला तर. आणि सासूबाईंना पण त्यांना पण जो जी धूळ निघते ना त्याच्यातून त्याचा त्रास होतो. तर आता म्हटलं नाही शेवटी ना आम्ही ना जे मशीन आहे त्यांनीच काढायचं ठरवलं. तर आता आहे ना मशीनच्या जे आहे ते शेतात आलं होतं. तर आता बघा ना, हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही म्हणशाल की शेतामध्ये एवढं तयारी करून कोण येतं? तर तयारीचं काही नाही, तर आम्ही गेलो होतो अनकाईला. तर आता त्या याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला अनकाईचाच बघायला भेटेल. तर तिथं गेल्यानंतर आहे ना, म्हणजे आम्ही आलो आणि मशीनचा त्या दादाचा फोन आला की आम्ही येतोय म्हणून. तर मग म्हटलं आता घरी जायचं, पुन्हा यायचं. कारण एक तर आहे ना, आम्ही खूप थकलो होतो. ते 3 ते 4 किलोमीटर येऊन जाऊन म्हणजे गडावरती जो किल्ला आहे त्याच्यावरती गेलो होतो. आणि त्याच्यामुळं थकल्यासारखं झालं होतं. तर म्हटलं ना घरी गेल्यानंतर आपल्याच्याने पुन्हा येणं होणारच नाही. म्हणजे आणि एक तर मशीन येतच नाही आणि फायनली जसा शेंगा काढायच्या झाल्या म्हणजे मशीनमधून आणि एवढा पाऊस आला, तर आम्ही पूर्ण ओलं चिंबच होऊन गेलो. आणि खरंच पण एक काम आहे ना, म्हणजे एवढी एनर्जी कुठून आली आम्हाला माहीत नाही. त्याचबरोबर मुलीही तेवढ्याच थकल्या होत्या, तर त्यांनी आम्हाला तेवढीच मदत केली. दोघींनीही ज्या एवढ्या शेंगा आहे ना, त्या दोघीच भरू लागल्या होत्या.
त्यांनी पप्पाला हात पण लावून दिला नाही. जर म्हणजे आमच्याकडं म्हणजे सगळ्यांना वाटतं की आम्ही पोरींना लई नाजूक ठेवलं आहे. पण करायच्या वेळेस त्या करतात. त्यांना जेव्हा वाटतं ना की आपले मम्मी-पप्पा काम करत आहे, आपण त्यांना मदत केली पाहिजे, तर त्या करतात. आणि आम्हाला पण त्यांचे कष्ट काही घ्यायला आवडत नाही. फक्त एवढंच आहे की आपण शेती करताना ना म्हणजे आपण जेही काम करतो ना, ते आपल्या मुलांना कळालं पाहिजे की म्हणजे शेतातले कामं कसे असतात किंवा मुगाचे जे शेंगा आहेत त्या कशा येतात, कसं बिनी त्याच्यातले दाणे निघतात. एवढं जरी त्यांना कळलं तरी आमच्यासाठी पुष्कळ आहे. तर पण मग कसं आहे ना, आपण म्हणतो आपले मुलांची ना म्हणजे मुलं असो किंवा मुली, पण त्यांना आहे ना आपल्या आई कष्ट कळलं ना यातच खूप काही समजून येतं. तर बघा त्या एवढ्या थकल्या होत्या, पण तरीही त्यांनी पप्पाची म्हणजे पप्पा, मम्मी एवढी हे करताय, आजी-बाबा करताय, तर आपणही मदत केली पाहिजे. तर त्या बिलकुलही थांबल्या नाही. दोघींनीही शेवटपर्यंत ज्या शेंगा आहेत त्या भरून मशीनमध्ये टाकू लागल्या. तर बघा फायनली एवढा असं म्हणजे मूग आहे ना काढून झालेला आहे. आणि आजूबाजूला आहे ना म्हणजे आता खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे. एवढं सर्व मध्ये ठेवलं
आणि इतका पाऊस चालू झाला की आम्हाला बाहेरच निघून देईना. तर बघा इथं पूर्णपणे अंधार पडलं होतं आणि पूर्ण पाऊस म्हणजे आम्ही 6-8 वाजले होते आम्हाला घरी यायला. काहीच दिसत नव्हतं. इतका म्हणजे खूप असा पाऊस झाला. तर चला एक काम तरी आपलं व्यवस्थित झालं. म्हणजे आज आहे ना दिवसभर खूप थकलो आणि खरंच प्रमाणाच्या बाहेर. तर आत्ताच मळ्यातून आलो आहे आणि खूप पूर्ण वल्ल झालेलं आहोत. आपली आरू पण ओल्ली झालेली आहे. आरूने पण खूप काम केलं आणि ना माझ्या ते धुळीची ना पूर्ण डोळ्यामध्ये ॲलर्जी उतरलेली आहे. आता ते लाईटामध्ये दिसत नाही आहे. पूर्ण असे लाल लाल झालेले आहेत. तर चला आता स्वयंपाक करते. काय माझं कंटिन्यू होणार नाही. चला तर आता स्वयंपाकाला बी लागते मी. आणि आम्ही कपडे बदललेले आहे आणि खूप थंडी वाजतीये. ती आहे. तर चला नंतरचा ब्लॉग शेअर करणं झालं तर करते, नाही तर मग इथंच एंड करेल. चला तर स्वयंपाकाला लागते.